मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। महिला विधेयक मुद्द्यावर महायुती आता रान पेटवण्याच्या तयारीत आहेत। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे काही प्रमुख नेतेही पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते नीलम गोरे, खासदार ज्योती वाघमारे, राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ देखील हजर राहणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत या पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय। महिला आरक्षण विधेयकाबाबत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला आता महायुती लक्ष करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। सुशांत, ज्या पद्धतीनं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं दिलेल्या निर्देशानुसार आता देशभरासह राज्यभरातही विरोधकांवर टीका होणार आहेत आणि याच निमित्तानं मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची मानली जाते आहे। काय अपडेट? अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर जे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही त्याविरोधात आता महायुती कुठेतरी आक्रमक होणार आहे। राज्यभर आंदोलन करण्याचा महायुती करणार आहे। त्याचमुळे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी 11 वाजता महत्वाची पत्रकार परिषद जी आहे ती होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत कुठे आणि कधी आंदोलन होणार याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे, खासदार ज्योती वाघमारे, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या देखील उपस्थित असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर महिला आरक्षण विधेयकाबाबतची इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती आता आंदोलनातून टीका करणार आहे। त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद जी आहे ती महत्वाची मानली जाते। नक्कीच या संपूर्ण पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं विरोधक रडारवर येतात यावरही आपले लक्ष असेल। धन्यवाद सुशांत या अपडेटबद्दल।